ताई, तुम्ही आता खडकी गावामध्ये ना प्रचार करताय, तुम्हाला स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? माझे नाव श्रद्धा महेश भोर, मी चांडवली बुद्रुक पंचायत समिती गणातून पंचायत समितीसाठी उमेदवार आहे. प्रचार करीत असताना नागरिकांचा प्रतिसाद अतिशय सुंदर आणि एकदम चांगल्या प्रकारे भेटत आहे. तुम्ही पंचायत समिती सदस्य म्हणून आता उमेदवार म्हणून उभे आहात, तर तुम्हालाच लोकांनी का निवडून द्यावं? केंद्र सरकार भाजपचे, राज्य सरकार भाजपचे, त्यामुळं सामान्य जनतेपर्यंत पोचण्यासाठी सामान्य जनतेपर्यंत प्रत्येक समस्या, प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला पंचायत समितीमध्ये आपली सत्ता आणणं गरजेचं आहे. त्यामुळे मी पंचायत समितीसाठी उमेदवार आहे. कोणत्या समस्या सुरुवातीला सोडवणार आहे? आरोग्य सुविधा, परत रस्त्यांची जी कामं म्हणजे अडथळलेले आहे ती कामं जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. परत महाराष्ट्र शासनाच्या ह्या 45 योजना आहे, केंद्र शासनाच्या 46 योजना आहे, पंचायत समितीच्या हे 140 योजना आहे, ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा मी 100% प्रयत्न करेल. तुम्ही आता ज्यावेळेस गाव भेट दौरा चालू आहे त्यावेळेस लोक तुम्हाला काही समस्या सांगत असतील ना? हो, रस्त्याच्या ह्या जास्तीत जास्त समस्या आहे. परत लाईटीच्या ह्या जास्तीत जास्त समस्या मी उमेदवार म्हणून ते निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. लाडक्या बहिणींचा प्रतिसाद कसा आहे? लाडक्या बहिणींचा प्रतिसाद आहे एकदम सुंदर आहे. लाडक्या बहिणी एकदम खुश आहे भाजप सरकारवर. तुम्ही आता निवडणुकीला उभे, तुमचा राजकीय वारसा काय? मला कोणताही राजकीय वारसा नाही. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून उभी आहे. जय श्रीराम. मी महेश रामदास बोर, वळती या ठिकाणचा रहिवासी आहे. मी आंबेगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा म्हणून जबाबदारी पाहत आहे. भारतीय जनता पार्टीने वळती या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबामध्ये माझ्या पत्नीस भारतीय जनता पार्टीची चांडोली बुद्रुक पंचायत समिती गणाची जबाबदारी दिली. त्यामुळे प्रथमतः मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे, तसेच पुणे जिल्ह्यातील असेल, आंबेगाव तालुक्यातील जे नेते मंडळी असेल त्यांचे विशेष करून प्रथमतः आभार करतो. या माझ्या घरामध्ये, सर्वसामान्य घरामध्ये उमेदवारी देऊन या पंचायत समिती गणामध्ये रस्त्यांचे विकास असतील, अन्य आरोग्य सेवा असतील, लाईटीच्या विविध समस्या असतील, अनेक बिपट वाघाच्या समस्या असतील, तसेच पाण्याच्या समस्या असतील, अन्य प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येक तळागाळात, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न मी करीन. तसेच पंचायत समितीच्या असतील, केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या ज्या योजना असतील त्या प्रत्येक सर्वसामान्य तळागाळाच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून जनतेने विश्वास जर दाखवला आणि आम्हाला जर निवडून जर दिलं तर या माध्यमातून सर्व तळागाळामध्ये जाऊन ह्या योजना पोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो. मी जनतेला एकच आव्हान करू इच्छितो, येणाऱ्या 7 तारखेला 7 फेब्रुवारीला मतदानरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला गोरगरीब जनतेची तसेच सर्वसामान्य कुटुंबाची सेवा करण्याची संधी द्यावा, ही त्यांना विनंती.